नमस्कार. सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे, श्री यात्रा ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी 12 राशींबद्दल बोलणार आहे. पण त्याचबरोबर बोलणार आहे एक सुंदर अशी वास्तू टिप्स. तर ती व्हिडिओच्या शेवटी असणार आहे, व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. चला बघूया 28 फेब्रुवारी 2026 आजचा वार शनिवार काय म्हणतं प्रत्येक राशीसाठी. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. आज तुम्हाला नवीन ऊर्जा लाभेल. कामामध्ये तुमची प्रगतीचे संकेत आज प्राप्त होत आहेत. आर्थिक बाबीमध्ये तर आज तुम्हाला संतुलन हे आवश्यक आहे. काही बाबतीत संवादांमध्ये स्पष्टता तुम्ही ठेवा. वृषभ राशीचा विचार केला तर स्थैर्य व समाधान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. का आर्थिक लाभाचे काही संकेत तुम्हाला आज मिळणार आहे. कौटुंबिक आनंदाचं वातावरण तुमच्यासाठी असणार आहे. थोडा हट्टीपणा टाळला तर बरं होईल आजच्या दिवशी. मिथुन राशीचा विचार केला तर सर्जनशीलता वृद्धिंगत होईल. संवादातून तुम्हाला थोडासा लाभ होईल. प्रवास योग थोडासा तुमचा संभवतो. मानसिक प्रसन्नता ठेवली तर त्यावर तुम्हाला अजून लाभ होणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर घरगुती सौहार्द तसेच भावनिक स्थैर्य तुम्हाला लाभणार आहे. खर्चावर थोडासा संयम आवश्यक आहे. त्याचबरोबर सिंह राशीचा विचार केला तर कौतुक व मान्यता, त्याचबरोबर तुम्ही आज नेतृत्व गुणामुळे चार चौघात चमकून याल, पण अहंकार टाळला तर बरं होईल. कन्या राशीचा विचार केला तर कामात अचूकता लाभदायक आहे. प्रलंबित कार्य तुमचं आज पूर्ण होणार आहे. मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुळ राशीचा विचार केला तर नात्यांमध्ये मधुरता, सामाजिक सहकार्य आणि आर्थिक व्यवहार अनुकूल असे असणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आत्मिक शांतता तुम्हाला आज मिळणार आहे. गंभीर विचार हे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. काही निर्णयांमध्ये तुम्हाला स्थैर्य प्राप्त होणार आहे निर्णयांमुळे. धनुराशीचा विचार केला तर आशावाद तुमचा वाढणार आहे. काही केलेल्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या आज यशस्वी होणार आहेत. काही प्रवासाचे तुमचे संकेत आजच्या तुमच्या राशीला मिळत आहे. तर काही प्रवास झाला तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका. मकर राशीचा विचार केला तर परिश्रमांचं फळ तुम्हाला आज मिळणार आहे. आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान आजच्या दिवसासाठी तुम्हाला मिळणार. आजचा दिवस खूप शुभ आहे तुमच्यासाठी. कुंभ राशीचा विचार केला तर नवकल्पनांमध्ये यश प्राप्त होणार आहे. सामाजिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. आजचा दिवस खूप आनंदी आणि ऊर्जामय तुमच्यासाठी असणार आहे. मीन राशीचा विचार केला तर आज आध्यात्मिक ठिकाणी तुमच्या गाठीभेटी होऊ शकतात. आध्यात्मिक व्यक्तींशी तुमची काहीतरी चर्चा होऊ शकते. त्यांचं दर्शन होऊ शकतं. असा आजचा मीन राशीचा दिवस आहे. तर आपण बघूया आज वास्तू टिप काय आहे. तर तुटलेल्या किंवा न वापरलेल्या ज्या वस्तू आहे किंवा वापरत नसलेल्या वस्तू आहे त्या नेहमी घरातनं काढून टाका किंवा फेकून द्या. त्याला आम्ही म्हणतो डिक्लटरिंग ऑफ हाऊस. क्लटर फ्री स्पेस जर असेल घरामध्ये तर अडगळे किंवा अडगळीचं जे सामान आहे ते जर बाहेर काढलं तर अडथळे आणि स्थिर ऊर्जा वाढते आणि प्रगती आणि नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतात. तर डिक्लटरिंग करा आणि प्रगती आणि नवीन संधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे येऊ द्या. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.